श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना फुलांकडूनही शिकायचं असतं की जीवन हे कसं जगायचं असतं. गुलाब म्हणतो, येता जाता रडायचं नसतं, तर काट्यात सुद्धा हसायचं असतं. रातराणी म्हणते, अंधाराला कधी घाबरायचं नसतं, काळोखात सुद्धा फुलत राहायचं असतं. सदाफुली म्हणते, रुसून कधी बसायचं नसतं, सदा हसायचं असतं. श्रोते हो, कमळ म्हणतो, संकटाच्या चिखलात डुबायचं नसतं, तर संकटावर मात करून डुलत राहायचं असतं. आणि हेच तर जीवन असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. हरवलेल्या माणसांना कदाचित शोधता येतं, पण जाणून बुजून लांब गेलेल्या माणसांना शोधणं कठीण होतं. प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. विश्वास गमावलेल्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न हा कधीच करू नका. कारण माणसं तर भेटतात, पण आपलेपणा नसतो. परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानं काढावी लागत असते. कोणत्याही स्त्रीला तिचं वय आणि कोणत्याही पुरुषाला त्याचा पगार हा कधीही विचारू नका. याच्या पाठीमागं एक मजेदार गोष्ट लपलेली आहे. कोणतीही स्त्री स्वतःसाठी कधीही जगत नसते आणि कोणताही पुरुष स्वतःसाठी कधीही कमावत नसतो. टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैन माणूस हा तेव्हाच होतो ज्यावेळी तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगत असतो. सुंदर असणं महत्वाचं नसतं, पण कोणासाठी तरी महत्वाचं असणं हे सुंदर असतं. अप्रामाणिकपणे कमावलेला पैसा हा आजारपणावर खर्च होतो. त्यामुळे कमी कमवा, पण प्रामाणिकपणाची भाकरी खा. स्त्री सोबत मैत्री ही अशी असावी की तिला तुमची भीती नाही, तर तुमचा आदर वाटला पाहिजे. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही. म्हणूनच आपण जगत असतो. आपल्याला आवडणारी व्यक्ती ही आपल्या प्रत्येक दुःखाचं औषध असते. द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. जेव्हा आपले जवळचे सुद्धा आपल्यापासून काही लपवायला चालू करतील, तेव्हा समजून जावा की धोक्याची चाल रचली जात आहे. आयुष्यात कितीही चांगल्या ठिकाणी फिरा, पण स्वतःच्या गावाची ओढ मात्र फार वेगळी असते. एका स्त्रीचं समर्पण फक्त तिच्या पसंतीच्या व्यक्ती समोरच होऊ शकतं. यानंतर तडजोड हा एकमात्र पर्याय असतो. स्वतःसोबत, समाजासोबत आणि आयुष्यासोबत. कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, तर सरळ सांगा की गेलं ते माझं कधीच नव्हतं आणि जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं. पुरुष हा शब्दात जितकं प्रेम व्यक्त करतो
त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रेम एक स्त्री तिच्या शांततेतून व्यक्त करत असते. स्वतःच्या हिमतीवर खेळ खेळा, कारण मी सोबत आहे म्हणणारे वाईट वेळ आल्यावर मागून पळून जात असतात. अहोरात्र कष्ट करत इथल्या मातीत टिकावं लागतं. आपल्याच माणसाच्या सुखासाठी कधी कधी स्वप्नांनाही विकावं लागतं. काळजी आहे असं दाखवणं आणि खरोखरच काळजी असणं यात देखील खूप मोठा फरक असतो. माणसानं आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवावं, कुणी पाहत नाही असा अर्थ काढायचा नसतो. कारण जेव्हा नियती त्याचा हिशोब करत असते तेव्हा तिथं कोणाचाही वशिला चालत नसतो. सुंदर देह घेऊन जन्माला येणं ही आई वडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते. मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते. जीवनात निष्ठेनं आणि तत्वानं जे लाभतं तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहतं. बाकी सारं नियतीच्या वजाबाकीत गायब होऊन जातं. सल्ला हा नेहमी देण्यासाठी आणि घेण्यासाठी असतो, ऐकण्यासाठी असतो असं नाही. खूप चटके सहन केल्यानंतरच कडवटपणा येतो, मग तो चहा असो किंवा आयुष्य. सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं ही वेळ आल्यावरच द्यायची असतात. प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली एक प्रेम कहाणी असते. घेतलेला निर्णय सिद्ध करण्याची ताकद स्वतःच्या मनगटात असेल तर इतरांपुढं हात पसरण्याची वेळ येत नसते. मनातलं प्रेम हे समोरच्यापर्यंत शब्दापेक्षा जास्त आपल्या वागण्यातून आणि नजरेतून सहजपणे पोहोचवता येतं. कारण शब्द थांबवता येतात, पण नकळत व्यक्त होणाऱ्या भावना या कधीच थांबवता येत नसतात. एकटेपणा हा आजार खूप चिंताजनक असतो. तो दिसायला जरी शांत असला तरी आतून खूप वेदनादायक असतो. सगळ्या सारख्या दिसत होत्या काडीपेटीतल्या त्या काड्या, पण काहींनी दिवं पेटवलं तर काहींनी खरं. आनंद पेरणाऱ्या माणसांना आशीर्वादांचं व्याज मिळत राहतं, पण दुसऱ्याला वेदना देणारी लोक जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरत राहतात. आयुष्यात काही लोक काट्याप्रमाणे असतात. त्यांना कितीही जपून हाताळलं तरी टोचतच राहतात.